हे गाइस कसं काय वेलकम टू अनदर ब्रँड न्यू व्लॉग. आणि आज आहे डे 2 आपल्या गगनबावड्यामध्ये. जस्ट आताच ब्लॉग एंड केला होता जसं तुम्ही बघितला असेल मागच्या पार्टच्या ब्लॉगमध्ये. सो ते फार्म हाऊस दिसतंयच आपलं. आता जरासं आपण इथून ना खाली जायचं बघतोय, कारण की इकडं आपल्या जे फार्म हाऊसचे ओनर आहे त्यांचं खाली शेत पण आहे आणि हा जायला इथून रस्ता आहे. सो इथून आपण जाऊयात आता खाली. कसं काय बघूया जरा खाली जाऊन. असं पायऱ्या वगैरे एकदम अशा ढांची केल्यात. रात्री जायला भीती वाटत होती इथून. सो जरा म्हटलं दिवस उजाडल्यावरती जाऊया, जरा खालती बघून पण झालं पाहिजे. साप वगैरे असण्याची शक्यता आहे आणि थोडंसं रिस्की पण वाटतं आहे. आणि पाऊस आला आहे, चुकीच्याच टायमिंगला बाहेर पडतो आहे. काही मी महारी याच्या एकदम असं बाहेर पडलं की काहीतरी आलेलं आहेच. हो, इथं काहीतरी लागवण केली आहे काय माहीत नाही, पण इथं पावसाने सगळं पाणी झाले आतमध्ये. आणि कसली तरी रोपं तर लावलेली आहेत. हा प्लॉट आहे त्यांचा एका असा त्यांचा तो डोंगर होता आणि ते डोंगरावरती कदाचित तिथं राहिला असतील आधी किंवा काय पण असेल. मोठ्यामध्ये आला माहीत नाही, तुम्हाला ऐकू येतं. सो गाईज आता आपण चालू आहोत गगनबावड्याच्या घाटमध्ये. मागच्या वेळेस गेलो तसंच, म्हणजे ते धबधबा आहे. आता धबधबा चालू आहे का नाही माहीत नाही. असं कळालं की धबधबाचं चालू नाही. सगळेच नाव राहिले लाल पाठीमागेचा कुठं हां कुठला साळवणचा डॅमला जायचं. मागच्या वेळेस पण आपण डॅमला मागच्या वेळेस कुठला होता रे? हां मागच्या वेळेस लखमापूरचा डॅम होता मागच्या वेळेसचा. यावेळेस आता वेगळा डॅम आहे. सो सगळेजण वरून चाललो आहे. गाड्या आपल्या आहेत, थोड्या आत आहेत, थोड्या बाहेर आहेत. जायचं चाललं आहे आता. आणि लुक ॲट द वेदर बघा कसं दिसतंय. आणि ह्या वेदरमधनं आता असंच हा रोड जातो आहे पुढे गगनबावड्यात. आता तिकडेच जायचं गगनबावड्यात जाऊन तिथे ह्याच्या इथं बघायचा धबधबा आहे की नाही. पर्यटक पण आहे नाही तिथं गेल्यावर कळेल. ओके चला निघा. सगळेजण तयार व्हायला आलेत. आरमान आले, सगळे झाले आता. निघत फास्ट निघत आता सगळीजण. आत्ता आम्ही चालवलेलो आहे गाईस. मगापासून जरा असं खेळखंडोबा चालू होता. अजून आवरायचं होतं. जनता ढीक ही सगळी जनता आपल्यासोबत. मग आता तुम्ही कसं येणार इकडे घेतल्यावर? हां मी दिसलो. चला जाऊयात. लेट झालं खूप. 8ला निघायचं होतं, 11 वाजले आणि आता जायचं चाललंय. तिथून आपण कायम जातोय आष्टेकरांचं फार्म हाऊसला जाताना. कातळीचा बोर्ड अरे लय भारी केले गेले इथं. एकच तर या रस्त्याने आपण जात होतो. तर काय एक छोट्याशा फोटोशूटसाठी थांबलोय आपण. तिथे चाललंय फोटोशूट. अजून थोडीशी मंडई पाठीमाग कुठंतरी फोटोशूट करत आहे या टर्नच्या पलीकडे. आणि आपण व्हिडिओ करतो एवढंच, बाकी काहीच नाही. एवढंच सांगायसाठी थांबलो आहे गाईज. आता आपण फोटोशूटसाठी थांबलो आहे. हा एक जुन्या काळाचा वाडा आहे इथं. कुणाचा आहे माहीत नाही जरा असं मला पण काही कल्पना नाही, पण फोटोसाठी चांगला वाटला. सो फोटोशूटसाठी थांबणार आहे. आणि शुभम वगैरे तिकडून मस्तपैकी फिरून आहे. मी इथून मधून आलो. हा भाऊ तर असा स्लिप झाला. हां एक्सप्लेन करतो कसा पडला तोच आता एक्सप्लेन करायला. असं झालं नाही असं पडलो म्हणून. तर इथं थोडासा फोटोशूट करूया. खूप चांगलं वाटतंय. नाही ते चालू करणार होतो तो पण पडलं ते. तर असं गरीब कोण गरीब कुठला गरीब? आदिदास घालणार गरीब. वा आदिदास आहे बर. फोटो काढू तिथे थोडंसं आणि निघू. अजून बाकीचे मेंबर्स माहीत नाहीत कुठं आहे वाड्यामध्ये एकदम. आणि तो मेन म्हणजे फ्लोरिंग आहे सिमेंटचं. कधी कायचं आहे माहीत नाही. असं आज जायला पण जरा भीती वाटते, कारण की कुठल्या कोपऱ्यात काय बसलं असेल आणि फुशकून एकदम फुशकून करून काहीतरी केलं तर फुसूक होईल सगळं आपलं. सो जरा बघून जायचं चाललंय. एकदमच कुठं नाही राहायचं फुश करून. हां हे बघा हेच नको असते आपल्याला. या गोष्टी नको असतात.
खतरनाक आहे. फरशा बिरशा आहेत मरता. म्हणजे आता रिसेंटली म्हणजे जेव्हापासून फरशांचं इन्व्हेन्शन झालं इनोव्हेशन तेव्हा हा वाडा सोडून गेलेत. त्या फरशा होत्या एकेकाळी. आपण पोहोचलेलो आहोत धबधब्याच्या इथे. हा पाठीमागे दिसतोय आहे हा धबधबा गगनबावड्याचा. भुईबावड्या घाटामध्ये आहे आपण आता. आपलं पब्लिक तिथं सगळं थांबलेलं आहे. गाड्या वगैरे येतात. तो हे दोघं फोटो काढत आहेत आणि गाड्या वगैरे येत आहेत. सो दर असं आपण काळजीपूर्वक करायचं तर काम, कारण की हायवेचा आहे हा तसा बघायला गेलं तर. आणि हे लोकेशन बघा कसं दिसतंय. सगळं घनदाट जंगल आहे खालती. आणि हा धबधबा खाली परत तसाच वाहतोय इथून. हा जो वरून येतो ना धबधबा हा असा इकडे वाहतोय परत खालती आणि इथून हा कुठे जातोय माहीत नाही पुढे. सो असं आहे हे लोकेशन गगनबावड्याचं, भुईबावड्या घाटाचं. आपण खूप वेळ आलो आहे, प्रचंड वेळ आलो आहे. प्रत्येक ट्रिपला आपण इथे येतोय. आपली 4 व्हीलर आपण जास्त वेळ तिथे लावतोय आणि नाचतोय वगैरे जातोय. गणगणबावडा. सो दिस इज द लोकेशन. कसं वाटतंय बघा, कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय हा धबधबा आणि त्याच्या समोर हे लोकेशन. भुईबावडा घाट. But I'm so frustrated. Hello to my loneliness. I guess that ignorance is bliss. Take me back to before the new. म्हणजे फोटोशूट वगैरे हळूहळू उरकायला लागले. असं नाही की एकदम उरकते, हळूहळू उरकायला लागले फोटोशूट आपलं. आणि ढग एकदमच असे खालती येत आहेत बघा. इथं दिसत आहेत तुम्हाला कसे एकदमच ढग असे खालती येत आहेत बघा. हे सगळं बघा असे दिसत होतं, आता दिसायचं बंद झालं. एवढे ढग खालती आले आणि वरून हा पाऊस चालू झाला आहे परत. दिसतं असेल का नाही माहीत नाही, पाऊस चालू झाला आहे. सो असं आहे गगनबावड्याचं वेदर की मध्येच एकदम पाऊस येतो आहे, मध्येच एकदम ऊन पडतं आहे. असं ऊन पडतं आहे की काय विचारा नको. असं म्हणजे छान वाटतं तेवढ्या उन्हामध्ये आपल्याला ऊब वगैरे भेटते. पण मध्येच एकदम पाऊस चालू होतं आणि एकदम जोरचा पाऊस चालू होतं. ते बघा ना, एकदमच वेदर चेंज झालं फुल ऑन. व्हिडिओ करता सांगतो कंटिन्यू आणि एका ठिकाणी लावू. अरे नाही लावू नाही शकत. मेमरी कार्ड. तर काही जसं तुम्ही बघायला आला धुका आलं एकदम. बघा पूर्ण धुका आले. तिकडचं जो डोंगर होतो पूर्णच गायब झाला आहे. समोरचं पण अंदूक दिसायला त्याचा. एवढं भयानक असं धुका आलं. खूप फ्रिक्वेंट म्हणजे फ्रिक्वेंट वातावरण चेंज व्हायला लागले. आणि ढग एकदम कसले पळत आहेत, खतरनाकमध्ये दिसत आहेत बघा. खतरनाकमध्ये पळताना दिसतात ढग. विषय आड भावा. गगनबावड्याच्या दिशेने आलो आणि गगनबावड्याच्या दिशेने आल्यानंतर आपल्याला इथून समोरून लेफ्टला जायचं आहे डॅमकडे जाताना. म्हणजे गगनबावड्याकडून येताना लेफ्टला. जर तुम्ही कोल्हापूरच्या दिशेने आला तर राईटला. हे रामलिंगचा चौक. हा रामलिंगचा चौक आहे. तिथून आपल्याला इथे वर जायचं आहे. या रस्त्याने वर जर गेला तर हा रस्ता डिरेक्टली जातो डॅमकडे. आधी पाठीमाग आहे थांबणारी. आणि इथं भात लावलं बघा सगळीकडं. अशी भात पेरणी होते पाण्यात. पूर्ण पाण्यामध्ये भात लावला जातो. आणि पाऊस प्रचंड आहे. पावसात फुल भिजलो आहे.
फिरतच चाललोय, दुसरा काहीच विषय नाही. मागची बसली गाडी त्याच्यामध्ये जातात फार्ममध्ये, शेतमध्ये जातात, भाताच्या भात लावायला लागले. आणि याच्यामध्ये पण भात लावला जाणार, पाणी सोडणार याच्यामध्ये आणि भात लावला जाणार. प्रचंड पाऊस आहे भाऊ, प्रचंड पाऊस आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला असं बॅक वॉटर दिसेलच येतं. इथून आपल्याला परत डावीकडे जायचं गाडी सावकाशमध्ये. बाकीच्या अजून यायच्यात तो थांबलोय. बघा बोर्ड आहे, महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद कोल्हापूर, राजमार्ग 177 पासून 177 पासून काय असळच 177 आहे की क्रमांक 177 असळज रुपेनी वाडी रस्ता इजिमा. कुठला वेसरफ कुठं आहे? असळच आहे रे. अच्छा डॅमचं नाव डायरेक्ट करा पुढेपर्यंत गाडी घ्या, डॅमवरनं पुढेपर्यंत गाडी घ्या, डॅमवरनं पुढेपर्यंत त्या गाडी घ्यायची. बरं चला. पुढेपर्यंत जायचं. असं म्हणजे मोठा डॅम नाही आहे, छोटासाच डॅम आहे, छोटू डॅम आहे, पण भारी आहे. पण खूप मस्त आहे. पाणी एकदम स्वच्छ दिसायला लागले तर दिसताना. आणि बघा आता आपण चाललोय डॅमच्या वरून. हा नवीनच मोटरचा शोधून काढला या वर्षी, दरवर्षी काहीतरी नवीन शोधून काढतो आपण. एवढा विषय आहे बघा गाईस, कसला मस्त निसर्ग आहे. लाड्या हो आपला कुठला तलाव? राजाराम तलाव. राजाराम तलावचा फिलिंग यायला लागलाय. पण फक्त एवढंच की हे धरण आहे ॲक्च्युअलमध्ये, हे बॅक वॉटर आहे सगळं. आत्ता क्लिअर दिसायला लागले ना मेरी जान. जो ड्रॉप गेला, ड्रॉपमुळे प्रॉब्लेम येत होते. थांबू नका थांबू नका थांबू नका. ए चला 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 पुढे चला. भारी आहे, मस्त स्पॉट आहे, खतरनाक स्पॉट आहे. काढू काय? उतरू काय मी? तिकडे कुठे गेलोच गाडी खाली. तर ना गाईज जसं तुम्ही बघताय आता मस्तपैकी आलोय त्या डोकावरून. पाणी बघतायच ना कुठून आलोय, अजून तिथपर्यंत जायचं आहे. समोर बघू शकताय तिथं पुढे जाऊन अनिल कपूर आहेत. अनिल कपूर असं नाही रे का, अनिल कपूर आहेत. अनिल कपूर आहेत आमचे. आणि हा निसर्ग काय करायचं इथून माहीत नाही. बेसरपर्यंत आलो असं. मागच्या वर्षी त्या डॅमवर गेलो होतो, वर्षी एक वेगळा स्पॉट शोधून काढला आपण. पण खरंच मस्त आहे, खतरनाक स्पॉट आहे. तुम्हाला कसं वाटतं सांगा. ॲक्च्युली आपण पालेश्वरला गेलेलो आठवत असेल. पालेश्वरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर बघा, सेम असंच आहे. धरणामुळे त्याच्या ठिकाणी धबधबा वाहतोय, थंडी वाजायला लागले. आणि तसंच ह्याच्या पलीकडे तसंच आहे स्पॉट. इथून आपल्याला चालत जायचं आहे. पाऊल वाट आहे छोटीशी इथून. अरे बंद आहे की रे शुभम, पुढंच आहे की. तर बघू आता पुढे जाता येते काय. अरे लय प्रेशर आहे भावा, चेष्टा वे. काय रे लाड. सेम पालेश्वर सारखंच आहे, म्हणजे पालेश्वरचा जरा फक्त हाईटला आहे, त्यामुळे धबधबाचं फॉलिंग आहे ते खूप हाईटवर नव्हतं. ते पण काय विषय वाढ नाही होत. त्याचं ते स्ट्रेट फॉलिंग आहे ना, त्यामुळे अट्रॅक्टिव्ह आहे. वेगळा आहे स्पॉट. कोल्हापूरकर लक्षात ठेवा, नवीन काहीतरी दाखवावं लागलं. आणि बाहेरचे म्हणजे मला फॉलो करतात ते, त्यांच्यासाठी पण आहे नवीन काहीतरी दाखवते. हे काय रे. एक थोडंसं रिस्की फॅक्टर घेऊन चाललोय आम्ही. अरे ये रे तू. खतरनाक आहे यार. या की मग तिथं थांबायला एकतर थांबायला भीती वाटायला आल्या. तुम्ही तरी हा उतरा. अरे तू ये रे.
तेव्हा कशी चाललोय सगळीजण आम्ही झुंड बना के चलो झुंड बना के चलो झुंड बना के चलो. इकडनं हात इकडनं एकेकाची पकडल्यात, इकडनं आम्ही एकेकाची पकडल्यात. फट रही है मेरी सबकी बड़ा बड़ा हो रही है. खतरनाक केलाय की हे काय चालू आहे. जो चालू है वीडियो चालू आहे. जरा खर्चराले अंगाले बेकार तर आले. ते एकामेकाचे हात धरून चाललो आम्ही. आलो फायनली वी रीच आवर डेस्टिनेशन. फायनली मधल्या स्पॉटवर पोहोचलेला आहे. पाठीमागे धबधबा वाचतोय. जवळ लागलाय का बघूया जरा. थांब जरा. चेक केलं जवळ आहे काय. आता फक्त हा बघा. तर ना गाईस फार्म हाऊसवरती पोचतोच आहे आता. चालू शिवम वगैरे गेलेत पुढे. थोडंसं ॲक्सिडेंट झाला, पडलो मग अशी जरा असं अंगठा सुजला आहे. हे बघा इथे दिसतंय लागलेलं. थोडीशी सूज पकडली अंगठ्याने. होप बरं होईल लवकर. महत्त्वाची कामं आहेत पुढची. सो होप बरं होईल. जरासं सूज पकडली अंगठ्याने. आता अजून चालतोच आहे. शुभम वगैरे पुढे गेल्यात गाडीवरून. पाठीमागचे अजून दोघं तिघंजण पाठीमाग आहेत. पुढची मध्येच कुठेतरी पुढं पोचल्यात. सो होप सो आत्तापर्यंत तुम्हाला आवडला असेल. आता आंघोळ करायची, जेवायचं आणि परतीचा प्रवास करायचा. बघू आणि कुठं जर रस्त्यात जायचं म्हटलं तर तिकडं जाऊ. गाइस भाई हमारा पर्वत चल रहा है. गाइस हमारा पर्वत चल रहा है ना. मस्त छान झालंय. सल्लू आपण इथून चेकआउट करतोय. चेकआउट आता घरी जायचं. सगळं फायनल झालं. बॅग वगैरे पॅक केलं आहे. थोडासा मोबाईलचा इश्यू झाला होता पण सापडलाय परत. होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. चलो बाय. सबस्क्राईब. बाय बाय. हो गया.